नमस्कार. लोकविकास मंडळ आणि संपदा सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या मतदार जागृती अभियानात उपस्थित कार्यक्रमात सगळ्या नागरिकांचं आणि आपल्या मुख्य अतिथींचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो. पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्यानंतर प्रमुख अतिथींचं प्रास्ताविक आणि त्यांचा परिचय करून दिला जाईल. त्याच्यानंतर अतिथी सत्कार होईल. अतिथी सत्कारानंतर संपदा सहकारी बँकेकडून निवेदन दिलं जाईल. त्याच्यानंतर प्रमुख अतिथींचं संबोधन असेल. त्याच्यानंतर आपल्या काही शंका असतील किंवा त्यांना प्रश्नोत्तरानं उत्तर दिलं जाईल. आभार प्रदर्शन होईल आणि प्रसारणाने कार्यक्रमाची सांगता होईल. ठीक आहे. आत्ता मी आवाहन करतो श्रीयुत संतोष बाम यांना की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचा सत्कार करावा आणि आपल्या वक्त्यांचा परिचय आणि प्रास्ताविक करून द्यावा. नमस्कार. लोकविकास मंडळ आणि संपदा सहकारी बँक दोन्हीच्या वतीने उपस्थित सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय जरासा वेगळा आहे, पण त्यासाठी आपल्याकडे आज तज्ज्ञ व्यक्ती पण आलेले आहेत. 1-2 मिनिटात फक्त मी लोकविकास मंडळाची माहिती थोडक्यात सांगणार आहे. आणि लोकविकास मंडळ हे 1980 साली स्थापन झालं. विद्यापीठ भागामध्ये आपण आत्ता 66 वस्त्यांमध्ये विविध प्रकारचे प्रकल्प चालवतो. त्याच्यामध्ये बाल उन्नती वर्ग असतील, युवती विकास प्रकल्प असतील, उद्योग केंद्र असेल, अशा विविध आयामांमध्ये लोकविकास मंडळ काम करतं आणि जवळपास 2,500 ते 3,000 विद्यार्थी आज त्याचा लाभ घेत आहेत. आपल्याला सांगायला अभिमान मला वाटतो की ह्या सगळ्या याच्यामध्ये चालवण्यासाठी विद्यापीठ भागातली एक वेगळी टीम आपण त्यासाठी केली आहे आणि ते सगळे ह्या याच्यात काम करत आहेत. याच्या पुढच्या याच्यामध्ये आपण आपला जो कसबा भाग आहे त्या भागामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जवळपास 25 वस्त्यांमध्ये लोकविकास मंडळाच्या मार्फत आपण आता सुरू करणार आहोत. आत्ताचा विषय फक्त थोडक्यात माहिती सांगण्यात होता म्हणून सांगतोय, पण आज आपल्याकडे आलेले वक्ते जे आहेत त्यांचा परिचय करून देतो आणि त्या याच्यामध्ये जास्त वेळ त्यांना मिळावा यासाठी म्हणून मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देणार आहे. कारण त्यांचा परिचय करून देण्यासाठी सुद्धा म्हणजे भव्य आयामी माणूस कसा असावा आणि किती असावा हे डॉक्टरांकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ते जाणवणार आहे. डॉक्टर उदय निरगुडकर त्यांचं पुणे विद्यापीठातून MBA पर्यंत शिक्षण झालेलं आहे. पुणे विद्यापीठाचीच त्यांच्याकडे मार्केटिंग मॅनेजमेंट ह्या विषयावरती PhD पुणे विद्यापीठाने त्यांना दिलेली आहे. बहुआयामी मी म्हटलं तसं त्यांनी कुठल्या क्षेत्रात काम केलं आहे हे सांगायचं ठरलं तर 2 दशकांवर IT क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, पत्रकारिता, आर्थिक क्षेत्रात CO अशा विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या आजपर्यंत त्यांनी सांभाळल्या आहेत. 50हून अधिक देशामध्ये आजपर्यंत त्यांचा प्रवास झाला आहे. विविध ठिकाणी त्यांची भाषणं झाली आहेत. अर्थव्यवस्था, व्यवस्थापन कौशल्य ह्या विषयावरती त्यांची व्याख्यानं त्या ठिकाणी झालेली आहेत. 2 पुस्तकं त्यांची आत्तापर्यंत प्रदर्शित झाले. लोकल ते ग्लोबल, ऑल अबाउट विनिंग इंडियन इलेक्शन्स ह्या विषयावरती पण त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. पत्रकारिता करताना सुद्धा समाजाचं भान ठेवून त्यांनी विविध प्रकारचे उपक्रम त्यामध्ये आत्तापर्यंत सहभागी झाले. त्यामध्ये विशेष करून सैनिकांसाठी म्हणून काही उपक्रम त्यांनी केलेत, त्याचा उल्लेख नक्कीच केला पाहिजे. यामध्ये धागा शौर्य का, राखी अभिमान की, सैनिक कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करत आपला सैनिक आणि आपली दिवाळी असे विविध उपक्रम आजपर्यंत त्यांनी केलेत. विविध ठिकाणी सीमांवरती जाऊन त्यांनी त्या ठिकाणी सैनिकांबरोबर अनेक विषय केलेले आहेत. 26/11चा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते झाल्यानंतर फोर्स 1 म्हणून एक युनिट स्थापन केलं गेलं होतं. त्याचंही मार्गदर्शन उदयरावांनी केलेलं आहे. G24 तास नंतर न्यूज 18 लोकमत सारख्या वृत्तपत्र आणि याच्या दूरदर्शन मालिका त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर शास्त्रीय संगीतामधली NCPA हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. विदेशात वेगळ्या प्रकारच्या संशोधन भाषणं त्यांची होत असतात. असं आजचं आपलं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. मी आजच्या आपल्या प्रायोजक आपले जे आहेत संपदा सहकारी बँक त्याचे आपले उपाध्यक्ष आहेत महेशराव लेले, त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं.
त्याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर संपदा सहकारी बँकेचे महेशराव लेले प्रगतिशील चार्टर्ड अकाउंटंट आहेत. विविध संस्थांचा त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे. लोकविकास मंडळाचे ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत म्हणूनही मला सांगायला अभिमान होतो. त्याचबरोबर पुण्यातलं जे सेवाभवन चालतं त्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मी त्यांचं स्वागत करतो. पुढचा कार्यक्रमाचा प्रश्न सांगतो. आत्ता आभार प्रदर्शन आपण आत्ता सध्या लगेच घेतो. तर महेशजींना विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. चुकून आभार प्रदर्शन सांगितलं. आज खरं म्हणजे आपण वेगळ्या विषयासाठी एकत्र जमलेलो आहोत. सगळ्यांनाच कल्पना आहे प्रबोधन मंचतर्फे आपण सगळेजण काम करतो, पण बँकेच्या संदर्भात थोडी माहिती सांगावी आणि इलेक्शनच्या संदर्भामध्ये आपण बँक म्हणून काय करणार आहोत हे थोडक्यात मी आपल्याला आत्ता 2 मिनटामध्ये 5 मिनटामध्ये सांगणार आहे. आमच्या बँकेचा आत्ताच सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न झालेलं आहे. 50 वर्षे आमच्या बँकेला पूर्ण झाली आणि सांगण्यासारखा अभिमानाची गोष्ट अशी की आम्ही 300 कोटीचा एकत्रित बिझनेस यावर्षी आम्ही टार्गेट होतो आमचं त्या पूर्ण झालेलं आहे. प्रॉफिट मेकिंग, डिव्हिडंड पेईंग आणि 0 NPA नेट NPA असलेली अशी बँक म्हणून आमची ख्याती आहे पुणे शहरामध्ये. त्यामुळं चांगला नावलौकिक त्यामुळं आम्ही प्राप्त करू शकलेलो आहोत. आणि जे अपेक्षित असतं कोऑपरेटिव्ह बँकांच्याकडनं अतिशय लहानात लहान माणसाला की ज्याला बँकिंगचं कळत नाही अशा माणसाला देखील आपण काहीतरी मदत करावी अशी. आणि आम्ही या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये 1-2 कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवले. ते म्हणजे आर्थिक साक्षरता. आपण साक्षरतेचं अभियान सगळ्यांनाच माहिती आहे काय काय करतो, कसं करतो, परंतु आजच्या युगामध्ये आर्थिक साक्षरतेची गरज कशी आहे हे डोळ्यापुढे ठेवून आम्ही फार ग्रामीण भागामध्ये, सेवावस्थांमध्ये, महिलांच्यामध्ये असे खूप कार्यक्रम घेतले. आणि मला सांगायला अभिमान वाटतो जवळ 70-75पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही या सुवर्ण महोत्सवी वर्षात करू शकलो आणि आगामी काळात पण आम्ही ते करणार आहोत. आणि याची गरज किती आहे याचीही आम्हाला खूप जाणीव झाली. अनेकांची बँक खाती नव्हती, अनेकांची म्हणजे चांगल्या शिकलेल्या माणसांची पण बँक खाती नव्हती असा अनुभव आला आहे. आणि त्यात कोळ्यांसारखी पण काही वस्ती होती, त्यांनी कधी बँक बघितलेलीच नाही अशांची पण. त्यामुळं त्यांना बँकेच्या आर्थिक क्षेत्राच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी म्हणून पण आमचे या दृष्टीने चांगल्या पद्धतीने प्रयत्न झालेले आहेत. त्यामुळं तसंच जसं वृत्तपत्र वाटप करणारी जी मंडळी असतात अशा छोट्या लोकांच्यापासून की ज्यांना अर्थसहाय्य मिळणं फार दुरापास्त असतं अशा लोकांनासुद्धा आम्ही अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं इन्कम प्रूफ स्टेटमेंट नाही की ज्याच्याशिवाय कोणती बँक, NBFC काही असलं तरी कर्ज देऊ शकत नाही याची परिस्थिती असते. अशा सर्वांनाही कर्ज उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात आमच्या बँकेने खूप पुढाकार घेतलेला आहे आणि अनेक विविध योजना आम्ही यांच्यामार्फत राबवत असतो. आता प्रबोधन मंचाच्या किंवा इलेक्शनच्या संदर्भात, कामाच्या संदर्भात जर विचार करायचा झालाच तर आम्ही बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तर हे पत्रक देऊच प्रबोधन मंचाचं. आणि हिंदुत्वाच्या दृष्टीनं पोषक असं डोळ्यापुढे दृष्टिकोन ठेवून उमेदवार कोण उभा आहे हे आपल्या दृष्टीने गौण असून आपल्याला कोणत्या उद्देशानं वोटिंग करायचं आहे ह्याच्या संदर्भात आम्ही ते पत्रक देणार, प्रत्यक्ष ग्राहकांशी बोलणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडं जे काही ग्राहक आहेत, जवळजवळ 10,000 ग्राहक आहेत. आम्ही आमच्या बँकेच्या स्टाफला आणि सगळ्यांनाच असा आग्रह केलेला आहे की आपण प्रत्यक्ष त्यांना फोन करावा आणि त्यांना विचारावं तुम्ही जी लिंक आलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला तुमचं नाव सापडलं का, शोधायचं कसं ते तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही बँकेत या, आम्ही तुम्हाला समजावून सांगू शकतो, तुमचं नाव आहे की नाही पण कन्फर्म करू शकतो. अशा पद्धतीने त्यांना या दृष्टीनं फोन करून जवळजवळ आम्ही आमच्या 8,000 ते 10,000 ग्राहकांपर्यंत अशा पद्धतीने वैयक्तिक संपर्क साधून त्यांचं व्होटिंग होईल अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रत्यक्ष व्होटिंगच्या दिवशी कदाचित आम्हाला फार काम करता येणार नाही कारण आमच्या बँकेच्या निम्म्याहून अधिक स्टाफ हा त्या दिवशी इलेक्शन ड्युटीवरती आहे. मला निवडणूक माहिती मिळाली इतकं मागच्या लोकसभेच्या इलेक्शनला असं काही नव्हतं, पण ज्यावेळेला असं असतं मग प्रत्यक्ष इलेक्शनच्या दिवशी फार मोठं काम करता येईल अशातला भाग नाही, परंतु इलेक्शनच्या पूर्वीच्या आधीच्या दिवसापर्यंत आम्ही हे काम नक्की पद्धतीने पूर्ण करू आणि वैयक्तिक संपर्क साधून हे काम आम्ही पूर्ण करणार आहोत. मला सांगायला अभिमान वाटतो, आपल्याकडे नाव घेण्याची पद्धत नाही, पण आपलेच एक कार्यकर्ते आहेत की व्होटिंगला महत्त्व किती द्यायचं. तर लोकसभेच्या इलेक्शन्स त्या खूप पुढं जात अचानक पोस्टपोन होऊन जाहीर झाल्या, परंतु तोपर्यंत अनेकांनी आपापले वैयक्तिक प्लॅनिंग केलेलं असतं. त्याप्रमाणे आमच्या एका कार्यकर्त्यांनी पण ट्रिपचं प्लॅनिंग केलेलं होतं, परंतु जेव्हा ती निवडणुकीची तारीख
त्या काळात आली म्हटल्यावरती त्यांनी त्यांचं निवडणुकीचं बुकिंग पोस्टपोन केलं. त्यासाठी होणारा 10-20 हजाराचा खर्च होता, तो बेअर केला आणि त्यांनी वोटिंग केलं. आपल्याला किती स्तरापर्यंत जाऊन हे करायला लागणार आहे याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आपण व्होट जिहादसारखं ऐकतो होतो, केरळमध्ये पार गल्फ कंट्रीजमधनं येऊन लोकांनी वोटिंग करून परत गेली अशी स्थिती आहे. आणि आपली किरकोळ कारणं सांगतो, कुठं गावाला गेलो, कुठं अमकं होतं तमकं होतं म्हणून गेलो नाही. आत्ताच मला कार्यक्रमाच्या पूर्वी माहिती मिळाली की आपल्याच मतदारसंघामध्ये लोकसभेला जवळजवळ 90,000 मतदार असे होते की ज्यांनी वोटिंग केलेलं नाही. हिंदू मतदार वोटिंग किती झालं हे सोडून नाही, परंतु 90,000 हिंदू मतदारांनी वोटिंग केलं नाही. कारण विविध असतील, काही जेन्युइन असतील, काही नॉन जेन्युइन असतील, परंतु आपण किती पद्धतीने याच्यावरती भर देऊन प्रत्यक्ष वोटिंग करावं, हिंदुत्वाला पोषक असणाऱ्या पक्षाला त्या उमेदवारालाच वोटिंग करावं अशा पद्धतीचं आवाहन करून त्यांनी प्रत्यक्ष वोटिंग करण्यापर्यंत किती काम करायला लागणार आहे आपल्याला याची आपल्याला जाणीव व्हावी म्हणून मुद्दाहून आत्ताच नवीनच कळालेला मला जो प्रत्यक्ष त्याची आकडेवारी आहे ती आत्ता मला प्रशांत सरांनी सांगितली. ती आपल्या पुढे मुद्दाहून सांगायची वाटली की आपल्याला किती पद्धतीने प्रयत्न करणार आहेत. उद्यावर आपल्याला सांगतीलच काय 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 त्यांचा अनुभव, आणखीन कशा पद्धतीने देशभर आता काम चालणार आहे महाराष्ट्रभर. तर मी फार वेळ न घेता एवढी माहिती सांगून माझे 2 शब्द थांबवतो. पूर्ण विजय संकल्प हमारा अनथक अविरत साधना निशिदिन प्रतिपल चलती आई राष्ट्रधर्म आराधना वंदे मातृभूमी वंदे वंदे जगजननी वंदे. भारताच्या परमवैभवाचं स्वप्न आपण सगळ्यांनी बघितलं आहे. तर त्या परमवैभवाला नेण्याचा सगळ्यात मुख्य पाया म्हणजे प्रत्येक नागरिकानं ज्या राष्ट्रीय निवडणुका असतात त्याच्यामध्ये मतदान करणं आणि हा मतदानाचा अधिकार आपल्या सगळ्यांनी बजावणं. ह्याच्याकरता आपल्या मतदार जागृती अभियान आपण सगळ्यांना घेतो आहे. पण मतदार जागृती अभियान घेण्याच्या संदर्भात मुख्य भावना आहे की मतदाता हा कुठला असला पाहिजे आणि ते कोणाला मतदान दिलं पाहिजे. जो राष्ट्रीय विचारांना पाठिंबा देतो आहे, जो इथल्या मुख्य ज्या परंपरा ज्या आहेत त्यांना पाठिंबा देतो आहे आणि हिंदुत्वाची विचारधारा आहे त्या विचारधारेला जो पाठिंबा देतो आहे अशा व्यक्तीला आपण मतदान करणं अपेक्षित आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत डॉक्टर जी उदय निरगुडकर. तर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या सर्व आपल्या नागरिकांना उद्बोधन करावं. नमस्कार. सर्वप्रथम मला इथे यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. याचं कारण आज दिवसभरात पुण्यामध्येच 3-4 कार्यक्रम आणि उद्या आणखीन 2-3 कार्यक्रम. हा एक्सक्यूज नाही आहे, परंतु पुण्यामध्ये जो आत्ता मी जुन्या पुण्याचा भाग पाहिला त्यातून जे आमचे वाहन चालक होते रजत, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनी इतक्या लवकर मला इथे आणलं. हिंदुत्वाचा प्रवास हा सुखकर नाही एवढं मात्र या प्रवासात मला नक्की कळलं. या देशात निवडणुका काही नवीन नाहीत. 1952 सालापासून आतापर्यंत आपल्याकडे निवडणुका होतच आलेल्या आहेत. परंतु प्रत्येक निवडणूक ही एक विशिष्ट स्वरूपाचा संदेश घेऊन येते. निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी ही खरं तर माझ्या दृष्टीनं एखाद्या कादंबरीसारखी चित्तथरारक असते. या आकडेवारीतून समकालीन जीवनाविषयी, समाज जीवनाविषयी, अर्थजीवनाविषयी, राजकीय विचारांविषयी, त्या समाजाच्या वर्तमान आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी कळतात. आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहू गेलो, काय झालं, आवाजाचा प्रॉब्लेम आहे. त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहू गेलो तर ही निवडणूक ही एक प्रकारची निर्णायक अशी स्वरूपाची निवडणूक आहे. आपण सगळ्यांनी, काय झालं, नमस्कार, येतो आता ऐकू शेवटी. ही निवडणूक निर्णायक अशा स्वरूपाची आहे. ही निर्णायक अशा करता मी तुम्हाला म्हणतो, लॉन टेनिसचा खेळ अनेक जण पाहत असतील. त्या लॉन टेनिसमध्ये 5 सेटची मॅच असते. 2-2 सेट नदाल आणि फेडररनी जिंकलेले असतात.
कॅमेराचा आहे का? हा खूप कमी आहे. मोबाईल काय मोबाईलमुळे तो आवाज येतो. येणार नाही, मगाशी पण आला ना. नमस्कार, आता येतोय? येतोय? आता एकदा सेट झाल्यानंतर मग हलवू नका काय. लॉन टेनिस मध्ये जसा बॉल आपण वरती उडवतो आणि साधारणतः 2-2 सेट जिंकलेले असतात, शेवटच्या सेटमध्ये पुन्हा दोघांनी समान गुण मिळवले असतात, नंतर डिफरन्स ऑफ 2चा गेम सुरू होतो आणि त्या डिफरन्स ऑफ 2 मध्ये नदाल सर्व्हिस करतो, फेडरर त्याची सर्व्हिस ब्रेक करतो आणि फेडरर बॉल सर्व्हिस करण्याकरता हवेत उंच उडवतो. त्यावेळी कॉमेंटेटर मागून एक विधान करतो की फेडरर इज सर्व्हिंग फॉर अ मॅच पॉइंट. ही निवडणूक ही महाराष्ट्र नव्हे, भारताच्या मॅच पॉइंटसाठी आहे. ही इतकी महत्वाची निवडणूक आहे की जर मागच्या 5-10 निवडणुकींचा इतिहास पाहिला तर त्या 5-10 निवडणुकांचा निचोड जर शोधायचा झाला तर ही निवडणूक म्हणून बघावी लागेल. याचं कारण असं आहे, एक डेमोग्राफिक डिव्हिडंड असा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. म्हणजे याचा अर्थ जगातले अनेक विकसित देश हे सरासरी आयुर्मान त्या देशाचं जर पाहिलं तर वृद्धत्वाकडे दुखत चालले. त्यांच्याकडे तरुण श्रमशक्ती कमी प्रमाणात आहे, त्यांना ती हवी आहे. ती इतक्या मोठ्या प्रमाणात द्यायचं कसब किंवा क्षमता ही फक्त 2 देशांकडे आहे, त्यातला एक भारत आणि दुसरा चीन. 1977 साली चीननी 1 चाइल्ड पॉलिसी संपूर्ण देशभर लागू केली. त्यामुळे चीन आता वृद्धत्वाकडे जातोय आणि पुढची 25 वर्ष म्हणजे 2047 पर्यंत भारत हा इतकी प्रचंड लोकसंख्या असलेला आणि सर्वात तरुण देश, ॲव्हरेज एज इज नॉट इवन 28 इयर्स, हा असणार आहे. आणि ही गोष्ट म्हणजे सर्वात कमी वृद्ध असणे आणि सर्वात जास्त श्रमशक्ती असणे हा चमत्कार मानवी समूह अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत कुठल्याही भूमीवर घडला नाही. तो आता भारतात घडतोय आणि तो पुढची 25 वर्षे असणार आहे. म्हणून हा अमृतकाल आहे. अमृतकाल म्हणजे फक्त 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली आणि 100 पर्यंत त्याचा प्रवास आहे म्हणून अमृतकाल नाही आहे. दिस डेमोग्राफिक डिव्हिडंड. हा डेमोग्राफिक डिव्हिडंड जेवढा खरा आहे तेवढाच डेमोग्राफिक डिव्हाइड हा सुद्धा खरा आहे. आणि या डेमोग्राफिक डिव्हाइडला सुद्धा आपल्याला वर आणायचं. याचा अर्थ इट इज नॉट दॅट वी वॉन्ट टू टेक ओनली इंडिया ॲट 2047. वी हॅव टू टेक भारत ऑल्सो ॲट 2047. एकाच देशामध्ये 2 भाग आहेत. एक विकसित असलेला इंडिया आहे आणि दुसरा विकासाच्या प्रतीक्षेत असलेला भारत आहे. थोडा इतिहासाकडे नेऊ इच्छितो म्हणजे तुम्हाला कळेल या निवडणुकीचं महत्त्व नेमकं काय आहे ते. पहिली गोष्ट म्हणजे 17व्या शतकाचा जर आपण आर्थिक इतिहास पाहिला, राजकीय इतिहास सोडून द्या, आपल्याकडे औरंगजेब होता, शिवाजी महाराज होते वगैरे वगैरे सगळं, इंग्लंडमध्ये अमुक होतं तमुक होतं, इटलीमध्ये असं होतं, ते जाऊ द्या, त्याच्याविषयी कधीतरी नंतर बोलू आपण. पण आर्थिक इतिहास पाहिला तर त्यातली एक सर्वात महत्वाची गोष्ट मला जाणवते ती म्हणजे जागतिक व्यापारातला भारताचा वाटा हा तब्बल 23 ते 25% इतका मोठा होता. जागतिक व्यापारातला भारताचा वाटा 17व्या शतकामध्ये तब्बल 23 ते 25% इतका मोठा होता आणि त्यावेळेला कोणतीही बहुराष्ट्रीय परदेशी कंपनी इथं नव्हती. गावागावात, घराघरात, खेडेपाडात जे उत्तमोत्तम गुणवत्तापूर्ण गुरुशिष्य परंपरेतून, घराण्यातून गावातच शिकवलं जायचं, त्याची गुणवत्ता एवढी होती की 84 देशाची जहाजं त्यांचे झेंडे लावून इथे व्यापारासाठी यायची, इथून माल घेऊन जायची आणि ती जी करन्सीची वटणावळ केली जायची, नाण्यांची वटणावळ केली जायची, कारण तेव्हा नोटा नव्हत्या, करन्सी होती, म्हणजे
सोनं चांदी याच्यावर असायचं. त्या नाण्यांच्या वटणावळ करणारे जे होते ते आजचे नानावटी आहेत. ओके. आणि इतका समृद्ध देश, सोने की चिडिया हा शब्दप्रयोग काही उगाच आलेला नाहीये. परंतु 17व्या शतकामध्ये आपण एक पाहिलं की 4 वंशांनी जगावर राज्य केलं. फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि दुसरे ब्रिटिश, चौथे. त्या ब्रिटिशांनी आम्हाला 190 वर्ष गुलाम केलं. 1601 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1604 मध्ये त्यांनी भारतात पहिलं पाऊल ठेवलं, ते व्यापाराच्या दृष्टिकोनातून. आणि पुढे व्यापार करता 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 हातातला तराजू जाऊन तलवार कधी आली आणि बगलेतल्या तोफा आम्हाला दिसायला लागल्या. महाराज जेव्हा पन्हाळगडावर चारी बाजूनी घेरले गेले होते तेव्हा तोफा डागल्या, ते युनियन जॅक लावून डागल्या गेल्या. महाराजांनी ते लक्षात ठेवलं आणि नंतर राजापूरची वखार खंडोगंटी लावून, म्हणजे पहार लावून खणून काढली. म्हणून महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला कमरेत वाकून हेनरी अलेक्झांडर तो 10 वेळा, हेनरी ऑक्झडेन 10 वेळा सॅल्यूट करतोय आणि नजराणे देतोय. त्याचं कारण ही आर्थिक दहशत आहे. पुढे महाराजांचं निधन झालं. सगळा इतिहास पॉलिटिकल आहे तो आपण आता काही बघायचं कारण नाही. आपण फक्त अर्थविचार आज मांडणार आहोत. आणि 25% असणारा वाटा 1750ला प्लासीच्या लढाईत आपण गमावला. ही लढाई फार महत्वाची आहे समजून घेणं. 1757 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने इथे आपले इरादे उघड केले. इथली सगळी जी सरदार घराणी होती ती एक एक खालसा करायला सुरुवात केली. इथली आर्थिक सत्ता वाढवता वाढवता त्यांनी या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी इथल्या देशाला गुलाम बनवायला सुरुवात केली. आणि त्याची अंतिम निकराची लढाई जी सुरू झाली ती 1757 आणि ती छोटी मोठी युद्ध सुरू झालेली ते 1818 पर्यंत जे शेवटचं पेशवाईशी युद्ध झालं. आणि तेव्हा पेशवाईचं राज्य अटकपासून कटकपर्यंत आणि खाली तंजावरपर्यंत पसरलेलं होतं. आणि मुसलमानांमध्ये नॅरेटिव्ह आजही पसरलेला आहे की ये हिंदुस्तान आपसे लिया गया कि इसके लिए ये आपके बाप की जागीर है, म्हणून ते वक्फ बोर्ड आहे. जो समाज इतका गरीब आहे, सच्चर कमिटी आम्हाला सांगते इतके मुसलमान गरीब आहेत, मग दर दिवसाला 4.5 एकर नव्यानं जमीन वक्फ बोर्ड का स्वतःची आहे म्हणून सांगतं आणि ती त्यांना दिली जाते. कायद्यात असा केला की वक्फ बोर्डाला चॅलेंज करायचं असेल तर ते वक्फ बोर्डाकडेच करावं लागतं. हा सगळा डाव तुम्ही लक्षात घ्या. 17व्या शतकामध्ये आमचा 25% 23% असणारा वर्ल्ड मार्केटमधला शेअर, पुढे आम्ही गुलाम झालो आणि गुलाम झालो ते प्लासीच्या लढाईत हरलो म्हणून सिराजउद्दौलाकडे आमच्या 50,000ची फौज होती, तगडी फौज होती. आणि समोर क्लाईव्ह जो होता, रॉबर्ट क्लाईव्ह, त्याच्याकडे अवघी 3,000ची फौज होती. पण युद्धनीती ही फक्त बॉम्बगोळ्यांनी लढायची नसते. त्यांनी त्या 50,000च्या फौजेमध्ये जात पात धर्म पंथ याच्यावरून विभाजन केलं, भांडणं लावली, मतभेद निर्माण केले, कलह निर्माण केले, असंतोष माजवला, अराजक माजवलं, अनागुंदी पेटवली. आपण कशाकरता लढतो याविषयी संभ्रम निर्माण केला. आपल्या देशाविषयी अप्रिती असंतोष निर्माण होईल अशा प्रकारची कथ्य आजूबाजूच्या विचारवंतांकडून त्यांच्यात पेरली. या देशाविषयीचा अभिमानच नष्ट केला. जिहाद या शब्दाचा अर्थ जीवनाची इच्छा न उरणे असा आहे. तुमची जीवनाची इच्छाच संपवून टाकायची. आणि युद्धाला उभं राहताना आपण हरणार आहोत असं कथ्य डोक्यात घेऊन कोणासाठी लढतोय हे माहीत नाही, दुसऱ्यावर आमचा विश्वास नाही. 3,000च्या फौजेनी 50,000च्या फौजेचा पराभव केला आणि आम्ही गुलाम झालो. त्या गुलामीची किंमत काय मोजली असेल तर 17व्या शतकामध्ये 25% असणारा आमचा मार्केट शेअर आम्ही जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा 25 वरून 4% येऊन पोहोचला. दॅट मीन्स एव्हरी विलेज विच हॅज फ्लरिशिंग excellence of industries, cottage industries, was destructed with purpose. And only those industries survived which were raw material supplier to England. ज्या समाजाच्या पूर्वजांनी
25% मार्केट शेअर घेतलेला होता, ते आज गुलाम आणि भिकारी म्हणून कटोरा घेऊन नोकर म्हणून मेकॉलेजचे पुत्र म्हणून त्या शिक्षणातून खरडे घाशी करायला त्यांच्यासमोर उभे राहिले. देश लॉस्ट इट शेन, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज वॉज लॉस्ट. आणि किती लूट केली, तो ऑक्सफर्ड विद्यापीठांनी भारताची किती लूट झाली याचा आकडा जो दिलेला आहे तो $45 ट्रिलियन एवढा मोठा आहे. म्हणजे किती मोठा आहे तर आज आपली अर्थव्यवस्था पहिल्या 5 नंबरात येऊनही फक्त $4.5 ट्रिलियन आहे आणि आमची लूट $45 ट्रिलियन आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, इकडे जागतिक व्यापारातला वाटा 4 पर्यंत आणि आमची लूट इतकी प्रचंड केली गेली. 1870 मध्ये ब्रिटन पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारला गेला की हे सगळं मेट्रो बांधताय, ठीक आहे, पण मेट्रोचा पैसा कुठून येणार? वी कांट अफोर्ड. ते बोलले नॉट टू वरी, द मनी इज गोइंग टू कम फ्रॉम इंडिया. 150 वर्षाच्या लुटीत त्यांची घरं भरली, ते समृद्ध झाले, संपन्न झाले. का? तर या 4 वंशांनी समुद्रावर राज्य केलं, नौका बांधल्या, बंदरं बांधली आणि एका भूभागातून लष्कर दुसऱ्या भूभागात नेलं आणि त्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर फूट पाडत पाडत समाजामध्ये त्यांनी राज्य केलं, त्या देशाला गुलाम बनवलं. नॉट नेसेसरली विथ द हेल्प ऑफ स्वोर्ड बट बाय डिव्हायडिंग द पीपल. एकीकडे डिव्हाइड करायचं आणि दुसरीकडे सेवा प्रकल्पही करायचे. म्हणजे हॉस्पिटल उघडायची, रुग्णालय उघडायची, शाळा काढायच्या. पण त्या कशा करता काढायच्या? सेवा करायची, पण सेवेचा हेतू सेवा नाही आहे. सेवेच्या लाभार्थींनी नंतर येशू ख्रिस्त हातात घ्यावा हा आहे. तेच नागालँडमध्ये झालं. एकेकाळची ती जनजाती जी हिंदू जीवन पद्धतीशी, वैदिक जीवन पद्धतीशी निगडीत असं जीवन जगत होती, ती बघता बघता 96% ख्रिश्चन झाली. तुमचा हेतू सेवेचा जर होता तर सेवा कुठे आणि धर्मांतर कुठे? हे दोन्ही हातात हात घालून झालं आणि याची चर्चा झाली नाही. कारण आंतरराष्ट्रीय अवॉर्ड फक्त त्याला मिळतात. मॅक्सेसे अवॉर्ड कधी संघाच्या व्यक्तीला मिळाला असं मला दिसलं नाही. म्हणजे त्याच्यामुळे संघाचं काही अडलंय असं मला म्हणायचं नाही, पण एक निष्कर्ष निरीक्षण म्हणून नोंदवतो तो जाता आता इतकंच. आणि हे जर 4% शेअर आला होता, उसके बाद तो हमारी सरकार थी, उसके बाद तो वी कुड हॅव बाउन्स बॅक. त्यावेळेला बर्बाद झालेले जपान आणि जर्मनी, त्यांनी पुढच्या 30 वर्षात काय केलं तर त्यांच्या आर्थिक विकासाचा दर 6.5 ते 7.5% होता आणि दे बिकेम टॉप 5 इकॉनॉमीज इन द वर्ल्ड इन नेक्स्ट 30 years. दे ग्रू फॉर 30 years year on year 6.5 to 7.5%. and India 1956 ची इंडस्ट्रियल पॉलिसी ज्यांनी 19 सेक्टर प्रायव्हेट सेक्टरला बॅन करून टाकली. सगळे दरवाजे खिडक्या बंद, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही. कोकोकोला आली, हकलवून लावा. IBM आली, हकलवून लावा. हे TCS जी कंपनी आहे ना आत्ताची, इंडियाज मोस्ट प्रॉमिसिंग IT कंपनी, स्टार्टेड बाय JRD टाटा. त्याच्या मागे एक ब्रिलियंट इलेक्ट्रिकल इंजिनियर होता, फकीर चंद कोहली, त्यांनी चालू केली. त्या माणसाची पहिली ओळख काय माहितीये का? आजही मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे कधी इलेक्ट्रिसिटी जात नाही. इतर शहरात त्याचं प्रमाण जर खूप असेल तर मुंबईत अत्यल्प आहे. मी स्वतः अनेक वर्ष राहतोय, आय कॅन व्हाउच फॉर इट. पूर्वीच्या काळी ती खूप जायची, खूप तक्रारी यायच्या. टाटा वॉज द ओनली इलेक्ट्रिक सप्लायर. कारण हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प जो खंडाळ्याचा आहे, लोणार खंडाळ्याचा, तिथून ती वीज जगात पहिल्यांदा टाटाने निर्माण केली अशा प्रकारे. आणि ती हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर मुंबईला पुरवली जायची, ती खंडित व्हायची. त्यामुळे ग्राहक बेजार झाले होते. या फकीरचंद कोहलीने सांगितलं आय विल सॉल्व्ह दिस, आणि त्यांनी ते सॉल्व्ह केलं. आजही टाटाची वीज मुंबईत जात नाही. याला म्हणतात गुणवत्ता, ग्राहकाभिमुखता. त्यावेळेला आपल्या सगळ्या एम्प्लॉईजना जे पगार काढावे लागतात त्याच्याकरता टाटाने एक कॉम्प्युटर 70च्या दशकामध्ये ऑर्डर केला. काय देश होता बघा तेव्हा. आता तुम्हाला कळावं की ही निवडणूक का महत्वाची आहे, तुम्हाला कळेल. आज रात सो नाही सकोगे सुन क्या. तो कस्टम्स मध्ये आला कॉम्प्युटर. त्यावेळेला कॉम्प्युटर हे साधारणतः गोदरेजच्या कपाटा एवढे असायचे.
80च्या दशकाच्या मध्यामध्ये जेव्हा मी स्वतः कॉम्प्युटर शिकलो तेव्हा त्याचं भीषण नाव होतं, भीषण. वाचूनच झोप येणार नाही तुम्हाला रात्री. इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. 2च ठिकाणं होती साहेब मी जिथे आम्ही चप्पल काढून आत जायचो. एक देऊळ आणि दुसरं कॉम्प्युटर लॅब. आणि पहिल्याच दिवशी कोणतरी सांगितलं या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आहे. मी तर हातच नाही, म्हटलं आपल्याला ताप बीप यायचा. इतकी त्याविषयी आमच्या मनामध्ये धास्ती निर्माण झालेली होती. हा अशा प्रकारचा कॉम्प्युटर हा पहिल्यांदा टाटांनी ऑर्डर केला. तो कस्टम्समध्ये आला तेव्हा त्याचं क्लासिफिकेशन काय आहे हे, त्याच्यात मशीन असं केलं होतं. तेव्हा अधिकाऱ्यांनी विचारलं मशीन असेल तर चाकं कुठे आहेत. चाकं नाहीत म्हणून तो वर्ष दीड वर्ष तिकडे पडून राहिला. शेवटी या फकीरचंद कोहलीने सांगितलं जाने दो भाड़ में, आपण बनाएंगे, आपण चलाएंगे. तिथं TCSचा जन्म झाला. म्हणजे उद्योजकतेकडे आम्ही कसे बघत होतो बघा. पूर्वीच्या काळी 40-50च्या 50-70-60चा जो पिक्चर होता त्याच्यामध्ये विलन सावकार असायचा गावातला किंवा श्रीमंत जमीनदार शेतकरी असायचा. मग तो स्मगलर बिल्डर वगैरे होत होता. त्यानंतर एक मोठा दौर तो उद्योगपती असायचा. उद्योगपती म्हणजे चोर करूनच पुढे आलेला. याचं कारण एकूणच सरकारी धोरणाचा बघायचा दृष्टिकोन यांनी वेल्थ निर्माण केली ना, म्हणजे चोरीच केली असली पाहिजे. समाजाने मोठं व्हावं असं काही सरकारची धोरण नव्हती. समाजवादी या आवरणाखाली सगळं हे चाललं होतं. We were romancing with two things. One is Russia's centralized planning model, आणि दुसरं काय ते मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला कल्पना आहे. कोटावरती गुलाब आणि आकाशात कबूतर. आणि त्याचा परिणाम काय झाला 40 वर्षाच्या या नीतीतून. कधी समाजवादाकडे, कधी कम्युनिझमकडे, कधी इकडे कधी तिकडे, ज्याचा प्रभाव पडेल त्याच्यावर सगळं लायसन्स राज. कोणी किती निर्माण करायचं हे सरकार ठरवणार. आणि स्पर्धाच नाही यांच्या प्रोडक्टला, मग गुणवत्ता करतात कशाला. त्यामुळे कस्टमर नावाची गोष्टच नाही. फ्रीज घेतला, फ्रीजमध्ये अन्न थंड राहिलं नाही, गरम झालं तर डोकं गरम करा, पण फ्रीज तुम्हाला चांगला मिळणार नाही. फॉरेन एक्सचेंज त्या काळात मिळवायचं झालं तर 2 वेळेचं अन्न 1 महिनाभर राहू एवढे सुद्धा पैसे नसायचे. सगळी क्लोज्ड इकॉनॉमी. कोणी बाहेर जाऊ नये, बाहेरचा आत येऊ नये. आणि परिणाम काय झाला, 4% असणारा आमचा शेअर 1990 पर्यंत 0.4 पर्यंत खाली घसरला. म्हणजे इन्स्टेड ऑफ ग्रोथ वी हॅड अ डी ग्रोथ फ्रॉम 4% वर्ल्ड मार्केट शेअर टू 0.4%. आणि या 40 वर्षातल्या आमच्या चमकदार आर्थिक प्रगतीचे आकडे होते. दरडोई उत्पन्न दर वर्षांनी 1.1% वाढलं. म्हणजे 100 रुपये साहेब तुम्हाला पगार असेल तर पुढल्या वर्षी 101 रुपया. आणि लोकसंख्या 2.2% वाढली. आणि अर्थव्यवस्था 3.3%. आणि त्यावेळेला आशियातले बाकीचे देश, साऊथ कोरिया वगैरे अमुक तमुक, थायलंड, सगळे 4.5% वाढले. युरोपातले देश 5.5% वाढले. आणि ज्या आज तुम्हाला टॉप 10 इकॉनॉमीज दिसतात त्या सगळ्या 6.5-7% वाढल्या. सुदैवानी जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठात इकॉनॉमिक्स शिकलो. तिथे एक विषय पहिले शिकवला जायचा, केस स्टडी होती की म्हणजे मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी. आणि त्याच्या खाली भारताची केस स्टडी कधी नव्हती. ती केस स्टडी होती जर्मनीची, की दुसऱ्या महायुद्धामध्ये एवढं बर्बाद झाल्यानंतर सुद्धा त्या देशांनी मातृभाषेचे शिक्षण देऊन 3 दशकं इयर ऑन इयर 6.5 to 7.5 ग्रोथ दिली. तीच गोष्ट जपानची. आणि 70च्या दशकात चीननं काट टाकले आणि कम्युनिझम बाजूला सरकवून त्यांनी 10 वर्ष ॲग्रिकल्चर, 10 वर्ष स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, 10 वर्ष इन्फ्रास्ट्रक्चर आणि 10 वर्ष एज्युकेशनवर फोकस केलं. and they grew systematically at 8.5 to 9.2%, and that's why China became a real dragon. And Asian tiger bloody was sleeping in India. परिणाम काय झाला, 4 पिढ्यांनी जी स्वप्न पाहिली वो कुचल के बर्बाद हो गई. नाही नाही नाही. म्हणून 70च्या दशकातला तो सलीम जावेदचा अमिताभ बच्चन होता ना, शोले किंवा त्रिशूल किंवा
जंजीरमधला ये पोलीस स्टेशन आहे, तुम्हारे बाप का घर नाही असं म्हणणारा तो अँग्री यंग मॅन हे 4 पिढ्यांच्या दबलेल्या कुचललेल्या अशा आवाजाचं प्रतीक बनलं, म्हणून तो आम्हाला आवडला. अशा प्रकारे साहित्य आणि चित्रपट समाजाचं एक प्रकारे दर्शन घडवत असतात. परिणाम काय झाला? आमचं कर्ज $80 बिलियन वाढलं. कुठली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही, कर्ज मिळणं मुश्किल झालं. 91 साली सोनं गहाण टाकून नरसिंहरावांनी देश वाचवला. विलक्षण बुद्धिमान माणूस, पण तो कुटुंबाबाहेरचा, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नशिबी त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयात त्या पक्षाचा झेंडा गुंडाळून त्यांना काही मानवंदना घेता आली नाही. इतकी देशाची अधोगती की हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणून 3.3% विकासाची खिल्ली उडवली जायची. आमची केस स्टडी तर सोडाच. आणि या काळात जपान मात्र वाढू शकतं आणि आम्ही बर्बाद होऊ शकतो. या काळात चीननी त्यांच्या पॉप्युलेशनला अनुरूप असे निर्णय घेत एज्युकेशन सेक्टर वाढवलं 70च्या दशकामध्ये. आणि ते किती होतं? आज 140 कोटी वो भी है, 140 करोड़ हम भी है, लेकिन उनके पास ऑलमोस्ट 20,000 युनिव्हर्सिटीज आणि आमच्याकडे 1200. परिणाम काय झाला? समाज जो शिक्षित व्हायला पाहिजे होता, गुणवत्तावान स्किलसेट व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. आणि त्यांच्याकडे ते करून त्यांनी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज काढल्या. 1-1, 2-2 मैल मोठ्या अशा इंडस्ट्रियल शेड उभ्या केल्या. गावातल्या अर्धशिक्षित महिलांना शिक्षित करून त्यांनी शॉप फ्लोअरवर आणलं आणि दे बिकेम फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड. आणि तिथल्या पॉप्युलेशनचा वापर करत त्यांनी प्रचंड मोठी जगात बाजारपेठ उभी केली. आणि स्वस्त काय ते कॉपी कॅट करून विकायला सुरुवात केली. आणि आम्ही मात्र सगळ्यांना दरवाजे बंद करून बसलो. लम्बो ने खता की ती सदियों ने सजा पाई. आणि याच्यातनं एक लायसन्स राज निर्माण केलं. त्या लायसन्समधनं पैसा आणायचा आणि त्या पैशातून निवडणुका लढवायच्या आणि त्याच्या पाशवी ताकदीवर सर्व इतर आपल्या राजकीय विरोधकांना खलास करून टाकायचं. 40 साल चलता रहा. खड़ा कैसे होगा? सामने वाला 10 करोड़ लेके खड़ा है और तू जेब में 10 रुपया लेके खड़ा है. कळलं आपल्या पूर्वजांचं आयुष्य पणती घेतलेली होती ना जनसंघाची, ती किती कठीण अवस्थेत जिवंत राहिली. ते आमच्या ठाण्याला मुकुंदराव आगासकर अतिशय भला माणूस, काही जुने जाणते त्यांना जाणतही असतील. इलेक्शनला उभे राहायचे नगरसेवकापासून लोकसभेला आणि प्रत्येक निवडणुकीत डिपॉझिट जायचं तेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर एक भिंतीवर काँग्रेसवाल्यांनी एक बोर्ड लिहिला होता, एक पेंट केलं होतं, मुकुंदा मुकुंदा कितिंदा कितिंदा. इतकी इज्जत काढलेली होती, पण तरी माणसांनी हिंमत नाही हरली, ते लढत राहिले. म्हणून मोदींनी 2014 साली निवडून आल्यानंतर पक्षाच्या कार्यालयात भाषण करताना काय सांगितलं? हा विजय 282 खासदारांचा नाही, त्यांना निवडून आणण्याकरता अथक प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही नाही, तर 5 पिढ्या त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर आजचा विजय आलेला आहे. म्हणजे तो नेता नेतृत्वाऐवजी कार्यकर्त्याला नेत्याचं यश प्रदान करतो, कार्यकर्त्याला यश देऊन टाकतो. आणि त्याच्यावर एका निवडणुकीत फटका खाल्ल्यानंतर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. सलग दुसऱ्यांदा 100च्या वरती जागा आणल्यानंतर महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करतो. आणि सलग तिसऱ्यांदा निवडणुका हरल्यानंतर आणि 77 विधानसभात सपाटून मार खाल्ल्यानंतर ज्याला विश्वेश्वरय्या शब्द बोलता येत नाही, त्याच्यावर त्यांचा पक्ष विश्वास ठेवतो. आहे की नाही? आणि चुकले ते अजितदादांना घ्यायलाच नको होतं, यांना हे करायलाच नको होतं, इथे याला तिकीट द्यायलाच नको होतं, तिथं ते करायलाच नको होतं. ते पक्ष बुडवायला निघालं असं तुम्हाला वाटतं का? जे तुम्हाला कळतं ते त्यांना कळत नाही असं वाटतं का? पण युद्धामधल्या सगळ्या स्ट्रॅटेजी तुमच्यासमोर उघड्या करायला तुम्ही सेनापती आहात का? चौथीतले आहात, चौथीतले प्रश्न सोडवा, ग्रॅज्युएशनचे प्रश्न त्यांच्यावर सोडवा, ते सोडवतील व्यवस्थित, विश्वास ठेवा त्यांच्यावर. सर्वसंग कुटुंबाचा त्याग करून एक माणूस भस्म लावून उभा आहे, त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. आणि स्वतःच्या जॅकेटवर जानवं घालून आत्ता मी दत्तात्रयाचा गोत्राचा आहे असं म्हणणाऱ्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवणार? देशातली 12व्या स्थानावरची अर्थव्यवस्था अवघ्या 5 वर्षात
7 वर्षात 4थ्या क्रमांकावर आणली आणि स्वतः सांगितलं म्हणून G20चं G21 झालं. त्याच्यावर आमचा विश्वास नाही. आणि पक्षात निवडणुका व्हायला पाहिजेत, लोकशाही आली पाहिजे असं म्हणणाऱ्या G20ला, ग्रुप 20ला पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या हुकुमशाही नेतृत्वावर अजूनही ते विश्वास ठेवतात. तुमच्यासमोर दोन्ही चित्र मांडतोय. विचार करा आज रात्री झोपताना. आमच्या लहानपणी शाळेमध्ये कोरस मध्ये गाणी गायचो. आमचा आवाज म्हणजे लहानपणापासून नरडच होतं, त्यामुळे काही आम्हाला मुख्य गायक म्हणून संधी मिळण्याची काही 2 गोष्टी आयुष्यात कधीच जमेल, पण संगीत कानाने खूप कळलं. त्यामुळे पुढे संगीताचे अनेक कार्यक्रम केले. चित्रकला आणि संगीत हे दोन्ही कधीच जमलं नाही. अनुकंपा बेसिसवर चित्रकलेच्या शिक्षकांनी काही लोकांना पास करायचं ठरवलं होतं की किमान पेरू काढल्यानंतर खाली पेरू असं लिहितो, म्हणजे पेरू काढायचा प्रयत्न केलाय म्हणून काही लोकांना वरती चढवलं. त्यात आमचा नंबर वरती असायचा. तशीच अवस्था आहे ही सगळी. आणि 80च्या दशकात, 90च्या दशकात मनमोहन सिंग आले आणि सर्वात पहिली गोष्ट नरसिंहराव आले. त्यांनी हे लायसन्स राज रद्द केलं. पार्शियल कन्व्हर्टिबिलिटी ऑफ इंडियन रुपी अँड कनेक्टिंग इंडियन करन्सी टू वर्ल्ड मार्केट, एक्सपोर्ट मेड सिम्पल अँड इम्पोर्ट इम्पॉसिबल. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट स्टार्टेड फ्लोइंग अँड इंडियन कंपनी स्टार्टेड बिकमिंग मल्टीनॅशनल कंपनीज. आणि पुढे 20 वर्षात काय घडलं? एक नुसती खिडकी उघडली हो, एक खिडकी. 2020 से एक ट्वीट है, काढून बघा. ऋषि सुनक, जो भी आज बोल रहा हूं ना, कोई भी आके चैलेंज करो मेरे को, सब दिखा देता हूं. मोबाइल में सब कुछ कैप्चर करके रखा है. ऋषि सुनकनी जेव्हा एअर इंडियानी 250-300 विमानाची ऑर्डर दिली, त्यावेळेला जाहीररित्या आभार मानले. आमची अर्थव्यवस्था तुम्ही वाचवली. ती कंपनी नाही फक्त वाचवली, अर्थव्यवस्था वाचवली. हे कोण सांगतंय? ज्यांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं त्याचा प्रमुख पंतप्रधान सांगतोय. आणि कोणाला सांगतोय? थँक मिस्टर रतन टाटा, थँक्स इंडिया. आणि किती वर्षात? ओपन अप झाल्यानंतर अवघ्या 25 वर्षात. मग हे सगळं 55 की 1950 साली का नाही झालं? मी इमॅजिन करू शकत नाही की माझे वडील एका स्कूटरसाठी 5 वर्ष थांबले होते आणि मी स्वतः फोनसाठी 8 वर्ष थांबलो होतो. हे माझ्या मुलीला कळलं तर बापाचं नावच टाकेल. म्हणजे काय बाप कुठल्या शतकात जन्माला होता असं तिला वाटेल. म्हणून मी तिला मध्ये मध्ये आठवण करून देतो की माधुरी दीक्षित आमच्याच वयाची आहे. म्हणजे असं एवढं मला डायनासॉर वगैरे काही समजू नको तू. एवढं ओपन अप झालं. तीच गोष्ट जेव्हा एअरबस बोईंगला ऑर्डर दिली गेली आणखीन 250 विमानांची, ते जो बायडनने लिहिलं, थँक्स यू सेव्ड द कंपनी. ही जगातली सर्वात मोठी महासत्ता सांगते की आमच्या कंपन्या तुम्ही वाचवताय. आणि हे किती वर्षात? अवघ्या 25 वर्षात ओपन अप झाल्यापासून. मग ZRD टाटांच्या काळात त्यांचे पाय खेचण्याचं काम करून एअर इंडिया त्यांच्याकडनं काढून काय मिळवलं? सगळं सरकार चालवणार. आमच्या मुंबईत तर दूध सुद्धा सरकारी डेअरीतनंच यायचं. व्हॉट बिझनेस दे हॅव इन मिल्क, व्हॉट बिझनेस दे हॅव इन एअर. कारण स्पर्धा नाही, त्यामुळे गुणवत्ता नाही. त्यामुळे कस्टमर या शब्दाची व्याख्याच कष्ट से मर. ग्राहक नावाची गोष्टच नाही. बँकिंग सेक्टर ओपनच केलं नाही. या सगळ्याची परिणती काय झाली असेल तर देश खुंटीत झाला. $80 बिलियन कर्ज झालं. हे सगळी कोंडी फोडली ती नरसिंहरावांनी. आणि बघता बघता देश काट टाकायला लागला आणि IT नावाची एक नवीन गोष्ट या देशात उदयाला आली. फॉर्च्युनेटली त्याच्या आधीचा आणि नंतरचा काळ, दोन्ही काळ मी IT क्षेत्रात काम केलं. थँक्स टू आय वॉज ॲट राईट प्लेस ॲट राईट टाईम. आणि आजची जी काही थोडीफार समृद्धी आमची असेल, गाड्या घोडे, फार्म हाऊस, ते सगळं या IT इंडस्ट्रीने आम्हाला दिलं. 98 सालची गोष्ट आहे. मी अर्जेंटिनाला चाललो होतो. रोम विमानतळावर विमान बदलायचं म्हणून मुंबईहून गेलो. रोमला उतरलो. तिकडे हवामान अतिशय खराब होतं. त्यामुळे पुढची विमानं डिले झालेली होती, काही कॅन्सल झालेली होती, बाहेर जाणं शक्य नव्हतं. मी आपला कोपऱ्यात ते सगळं वेटिंग लावून दिला. साधारणतः कवठे महांकाळ बस स्टँडला जी अवस्था असते तशीच होती. फक्त शिव्या आम्हाला कळत नव्हत्या कारण त्या विविध भाषेत दिल्या जात होत्या. मी आपला कोपऱ्यात बसलो, मराठी पुस्तक घेतलं, वाचायला सुरुवात केली.
थोड्या वेळाने मला शोधत एक जर्मन आला. त्याने मला त्याचा लॅपटॉप दाखवला. मला म्हणला चालत नाही, दुरुस्त करशील का? आता आय एम नॉट ए हार्डवेअर एक्सपर्ट. प्रयत्न करू, हाताला यश होतं त्या दिवशी. थोडंफार काहीतरी केल्यानंतर लॉजिक लावलं, हे असं होतं म्हणजे हे असं असणार, हे असं होतं म्हणजे असं असणार. असं करता करता एक 10-15 मिनिटाची जिद्दोजहद के बाद तो कॉम्प्युटर व्यवस्थित चालू झाला. तो खुश झाला. मला म्हणला कॉफी पिणार का? आता फुकटात कॉफी जर डॉलर खिशात न काढता परदेशात मिळत असेल, अहो इथे सुद्धा आम्ही चहा सोडत नाही कोणाचा, तर तिकडे कॉफी कशी सोडू? हे नंतर देणार आहेत असं म्हणलेत. मग ते कॉफी प्यायला आम्ही गेलो. त्यांनी कॉफी दिली तेव्हा त्याच्या बाजूला पाहिलं तर एक जर्मन लॅपटॉप घेऊन बसला होता, एक जॅपनीज लॅपटॉप घेऊन बसला होता, एक चीनी लॅपटॉप घेऊन बसला होता. अरे म्हटलं तुझ्या बाजूला हे सगळे बसले आहेत, माझ्याकडे तर काही नव्हतं, साधं मराठी पुस्तक कोपऱ्यात घेऊन बसलाय, तू माझ्याकडे का आलास? आणि ते सुद्धा इतक्या लांब. तो म्हणला तुझ्याकडे आलो कारण तू भारतीय दिसलास. तुमच्या इतका कॉम्प्युटर दुसऱ्या कोणाला कळलाय जगात? त्या दिवशी मी डायरीत एक वाक्य लिहून ठेवलं की IT इज नॉट इन्कम टॅक्स, IT इज नॉट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इफ एट ऑल IT इज इंडियाज टुमॉरो. हा भारताचा भविष्यकाल आहे. आणि हा भारताचा भविष्यकाल आहे हे कसं सिद्ध झालं तर मागच्या वर्षी जे आमच्या एक्सपोर्टचे आकडे आले त्यात एक महत्त्वाचा आयटम होता. सौदी अरेबिया या देशाचं नाव घेतलं तर सौदी अरेबिया कशाकरता प्रसिद्ध आहे असं मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही लगेच सांगाल क्रूड ऑइल, ऑइलच्या नद्या, ऑइलच्या विहिरी, ऑइल एक्सपोर्टसाठी प्रसिद्ध आहे. मागच्या वर्षी सौदी अरेबियाचा ऑइल एक्सपोर्ट जेवढा होता त्यापेक्षा जास्त इथलं सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. सो इफ क्रूड ऑइल is the strategic commodity of Saudi Arabia, software export is the strategic commodity of India. आणि हे फक्त 55 लाख सॉफ्टवेअर इंजिनियर करतायत. आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीमुळे पुढच्या 5 वर्षात त्या 55 लाखात आणखीन 55 लाखाची भर पडणार आहे. म्हणजे $140 बिलियन आमचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट पुढच्या 5 वर्षाच्या आत $280 बिलियन जेव्हा होईल तेव्हा बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन आमच्या बाजूनं किती वळलेली असेल आणि रुपया आणि डॉलरचा रेशो काय असेल विचार करा. हे सगळं का झालं? इंडस्ट्री येऊन 20 ते 25 वर्षात पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यात सरकारने काही दखलंदाजी पहिले 15 वर्ष केली नाही. दिस वॉज ऑल लेफ्ट टू मार्केट फोर्सेस अँड ब्रिलियंट पीपल लाईक नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी अँड फकीरचंद कोहली. अँड थँक्स टू द यस्टरइयर मिनिस्टर्स, अटल बिहारी वाजपेयींच्या काळात ती मिनिस्ट्री सुरू झाली. आणि त्यावेळेला IT हा शब्द इतका नवीन होता. प्रमोद महाजन मिनिस्टर बनले पहिले, त्याच्या आधी त्यांचं खातं इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग होतं, मध्ये अँड होता, तेव्हा अनेकदा त्यांच्या खात्याचा उल्लेख इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी असा केला जायचा. तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक शब्द आहे हे तेव्हा पत्रकारांना पण माहीत नव्हतं. अशी सुरुवात होती. पण आमच्याकडची ज्ञानाची लालसा इतकी भक्कम आहे की कुठली नवीन टेक्नॉलॉजी आम्ही चटकन आत्मसात करतो. आज सुद्धा जगातली सर्वात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन सर्वात जास्त अशिक्षित असणाऱ्या भारतातनं होत आहे. हे अमेरिकेत पण होत नाही. मी NHPCचा संचालक आहे, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन. चीनच्या बॉर्डरवर आम्ही एक धरण बांधतोय. त्याच्या साईट इन्स्पेक्शनला दर महिन्याला मी जात असतो. परवाच मध्यंतरी गेलो होतो. मी नेहमी साईटवरच राहतो. मी काही तिकडे 5 स्टार हॉटेलला जात नाही. साईटवर जे तुम्हाला ज्ञान मिळतं ते कुठेच मिळू शकत नाही. सवयीनं बाहेर पडलो मॉर्निंग वॉकला आणि बघता बघता ते गाव ओलांडून जंगलच्या तोंडाशी आलो. तिकडे एक शाळेवाला बसला होता. तंद्रीत होतो काय, त्याला सांगितलं शहाळं दे. त्यांनी दिलं. प्यायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं त्याला खिशात पैसे नाहीत आपल्या. पहिले शाळं पिऊन घेतलं. म्हटलं ताण तर भागवूया. म्हटलं बाबा ही कंपनी आहे, त्याचा मी डायरेक्टर आहे, पण आत्ता माझ्याकडे काही पैसे नाही आहेत. तुला काळजी करू नका, मोबाईल आहे का? म्हटलं आहे ना. तुला गूगल पे करो ना फिर. बोले क्यों भाई कितना बेचते हो? तो बोले 100 बेचता हूँ. उसमें से कितना गूगल पे होता है? बोले 80% लोग गूगल पे ही करता है आजकल. हे रेव्होल्यूशन नाही आहे. जनधन, आधार आणि मोबाईल हे रेव्होल्यूशन नाही आहे. आज आत्मनिर्भर भारतमुळे काय घडलंय तुम्हाला सांगू मी. खिल्ली उडवणं फार सोपं असतं. एखादं प्रोजेक्ट आणणं, अटल सेतू बंद करा, मेट्रो बंद करा, हे बंद करा, ते बंद करा आणि घरी बसून कोमट पाणी प्या. हे व्यवस्थित चालू असतं.
पण हे चालवणं किती कठीण आहे माहिती आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला आहे, आज तुमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. 2014 साली 100तले 98 चीनहून यायचे मोबाईल, आज 100तले 98 भारतात येतात. आणि कुठून येतात? हरियाणामधल्या मनेसर या गावातून, जो गाव पण तुम्हाला माहिती नसेल. आज कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये 40% आपण एक्सपोर्टचा वाटा आहे. काही महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जानेवारीमध्ये कोचीनमध्ये हायड्रोजन बोटीचं उद्घाटन केलं. नंतर मी माहिती मिळेल तेव्हा मला लक्षात आलं की तशा 300 बोटींची ऑर्डर त्या कंपनीला मिळाली आहे. म्हणजे इनलँड वॉटर ट्रान्सपोर्टचं चित्र पुढच्या 5 वर्षात काय असणार याचा विचार करा. तीच गोष्ट रस्त्यांची. आज गडकरी काय करतायत हे कळणार नाही. बोलणं फार सोपं असतं त्याच्यावर, पण गडकरी जे रस्त्याचं नेटवर्क उभं करतायत त्यामुळे जी लॉजिस्टिक्स आणि स्टोरेज कॉस्ट आज आपली कुठल्याही प्रोडक्टमध्ये 14 ते 15% असते, आणि ती चीनमध्ये बिकॉज ऑफ द फास्टर ट्रान्सपोर्ट अँड बेटर कनेक्टिव्हिटी ऑफ रेल, रोड, एअर 4 ते 5% आहे. उद्या हे सगळं नेटवर्क कम्प्लीट होईल तेव्हा वी विल बी ऑल्सो 4 to 5% अँड कॉम्पिटिटिव्ह ॲज चायना. आणि तिसरी आली एअरलाईन इंडस्ट्री. त्याचं तर मगाशी उदाहरण दिलं. आणि इंडस्ट्री किती कॉम्पिटिटिव्ह आहे. तुम्हाला एका एअरलाईनला मी कन्सल्टंट होतो काही काळ, म्हणून तुम्हाला केस स्टडी म्हणून सांगतो. नुसते आकडे बघा, रात्रभर झोप येणार नाही इंडस्ट्री कशी चालते म्हणून. $to रुपी रेशो स्टेबल असेल, हवाई इंधनाचे दर स्टेबल असतील, विमान संपूर्ण फुल असेल, आणि लँड टेक ऑफ करताना आणि लँड करताना गिरट्या घालायला नाही लागल्या, म्हणजे फ्युएल वाया नाही गेलं, म्हणजे आयडियल फ्लाईंग कंडिशन ना थोडक्यात. तसं असेल तर प्रॉफिट पर पॅसेंजर पर किलोमीटर 3 पैसे आहे. ओनली 3 पैसा. मग टाटा, एअर इंडिया, अकासा, इंडिगो 700-800 विमानं का खरेदी करतायत? अरे ते विमान आहे. जरा तुमची गाडी बाजूला सरकवा, माझं विमान पार्क करायचं आहे असं नाही म्हणतायत ना. त्याला विमानतळ लागतं. 300 कोटीचं विमान आहे, नुसतं ठेवून चालत नाही. बँकेचं कर्ज असतं त्याच्यावर, त्याचे हप्ते द्यायला लागतात, ते उडवावं लागतं. ते उडवायचं असेल तर त्यात प्रॉफिट व्हायला लागतो, त्याच्यात माणसं बसायला लागतात. याचा अर्थ ती माणसं आहेत याची खात्री त्यांना पटली म्हणूनच ती ऑर्डर दिली ना. मग याचा अर्थ त्यांना विमान सेवा परवडते आहे. दॅट मीन्स दे हॅव स्टेबल इन्कम. दॅट मीन्स देअर कंपनीज अँड देअर ग्राहक हॅव स्टेबल इन्कम. दॅट मीन्स त्या ग्राहकांची बँक जी असेल ती स्टेबल आहे. दॅट मीन्स त्या ग्राहक बँकेने ज्यांना लोन दिलं ते स्टेबल व्यवस्थित देत आहेत. सो इट्स अ सर्क्युलर इकॉनॉमी. दॅट मीन्स वी विल स्टील मेंटेन 7.5% ग्रोथ रेट फॉर another 5 years, and that's the miracle year of economy, and that's where India will arrive. ह्याकरता केंद्रात एक मजबूत सरकार पाहिजे, आणि त्याहीपेक्षा राज्यात पाहिजे. राज्यात जर दळभद्री सरकार आलं कोमट पाणी पिणारं तर काय होणार? हे बंद ते बंद. विषय हसण्याचा नाही आहे. मेट्रोच्या 1 दिवसाचा डिले कितीला पडतोय माहिती आहे? पैसे सोडून द्यावं, पैसा आता है जाता है, कल कमा लेंगे. लटकणाऱ्या ट्रेनमधून पडून रोज 10 माणसं मरत आहेत. का? तर देर इज नो ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. आणि तो जिथे होणार आहे तिथे एक होडा घालून बसले. आज प्रगतीचा असा जर वारू आपण थांबवून ठेवला राज्यांनी, तर राज्य आणि केंद्र काम कसं करणार? केरळमध्ये काय झालं मला सांगा. आता सर्वात जास्त गल्फमध्ये गेलेली लोक कुठल्या राज्यातून? केरळ. सर्वात जास्त फॉरेन रेमिटन्सेस गल्फमधून कुठे? केरळ. सर्वात जास्त सोनं खरेदी कुठले केलं जातं? केरळ. सर्वात जास्त मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपेंडिचर केरळ. सर्वात जास्त लिटरसी केरळ. सर्वात जास्त टुरिस्ट कुठे येतात? केरळ. आणि त्यांनी 23,000 करोड आम्हाला द्यावे, राज्य चालवायला पैसे नाहीत म्हणून केंद्र सरकारवर दावा ठोकला सुप्रीम कोर्टात की प्लीज ॲडवाइस मोदी गव्हर्नमेंट टू गिव्ह अस 23,000 करोड बिकॉज वी कांट रन द नेशन, वी कांट रन द स्टेट. इतना सब नंबर होने के बाद डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांना ते राज्य चालवता येत नाही. आता कळलं इथे हे सरकार का हवंय. आणि हे जर आम्हाला नको असेल तर एका मोठ्या कथ्याला आपण बळी पडलेलो असू, जे 1757 साली सिराजुद्दौलाकडे झालं.
आणि म्हणून फॉरेन फोर्सेसच्या मदतीने इथल्या विचारवंतांना गुमराह करून, इथल्या समाज कार्यकर्त्यांना गुमराह करून, इथल्या राजकीय शक्तींना हाताशी धरायचं आणि समाजामध्ये कलह मानवायचा. याचं आरक्षण माग, त्याचं आरक्षण माग, याला हे कर, त्याला ते कर. आणि या सगळ्यामुळे होणार काय? समाज विघटित होईल, हिंदू समाज सकल विघटित होईल आणि हेच तर हवं आहे. आणि मग त्यांच्या मताप्रमाणे सरकार आली की व्यवस्थित चालणार. जसं आता झेलेन्स्की आल्यानंतर युरोप त्याच्याशी व्यवस्थित वागतंय, कारण झेलेन्स्की त्यांच्यावर वागतोय. तसंच मोहम्मद युनुस, तो अमेरिकेचा बोलका पोपट आहे म्हातारा. वातावरण असं बनवायचं. इराणमध्ये हेच झालं 52 साली. मोहम्मद नियाझी म्हणून होता, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की इथून ऑइल घेताय, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी, आमच्याकडे रॉ मटेरियल, 50% ले लेंगे. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या भडकल्या. त्यांनी नाही म्हणून सांगितलं. रिपब्लिकन सरकार आलं, त्यांनी CIA एजंट घुसवले, 160 स्लीपर सेल काम करायला लागले. तोपर्यंत याच्या नेतृत्वाखाली नॅशनल फ्रंटचं सरकार आलं होतं. त्याच्या विरोधात रोज एक अशांती, रोज एक भडका, रोज एक आंदोलन. आणि हे सगळं इतक्या टिपेला नेलं की शेवटी त्यांनी देश सोडून गेला. तेव्हा हा पळून गेला आणि तिकडे आयातुल्ला खोमेनी येऊन बसला. तो अजूनपर्यंत एकेकाळी प्रोग्रेसिव्ह असणारा, आधुनिकतेच्या शिखरावर असणारा इराण आज महिलांच्या बुरख्यासाठी भांडतोय आणि धर्मांध शक्तींचा बळी पडला. आज हे महाराष्ट्रात घडवायचंय. अख्ख्या बदलापूरमधली सगळी दुकानं बंद आणि रास्ता रोको, रेल रोको सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात गृहमंत्री हटावची 500 बॅनर्स आणि होर्डिंग ही फ्लेक्स छापली तरी कुठे तुम्ही? सगळी तर कालपासून दुकानं बंद आहेत. याचा अर्थ ती बाहेरून आली. कोणाला बदलापूरचं उद्रेकपूर करायचं होतं? कोण स्टेटमेंट केलं होतं महाराष्ट्राचा मणिपूर होईल आणि भारताचा बांगलादेश होईल? श्रीलंकेत मागणी काय होती आणि घडलं काय मला सांगा? मागणी होती ऑर्गॅनिक फार्मिंग, जे सरकारने कंपल्सरी केलं होतं, त्यातून प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटीचे इश्यू होते. अँड दॅट वॉज डेफिनेटली अ रॉंग मूव्ह. पण परिणती काय झाली? राष्ट्राध्यक्षाचं घर उद्ध्वस्त केलं गेलं. तेव्हा त्यांचं एक स्टेटमेंट आहे, चीनला माझ्या देशात एक बंदर पाहिजे होतं भारतावर खालून दबाव टाकण्यासाठी, ते मी दिलं नाही म्हणून माझी ही अवस्था केली. शेख हसीना भारतात आल्यानंतर पहिलं वाक्य काय होतं? इथं अमेरिकेला एक तळ हवा होता भारतावर कंट्रोल करण्यासाठी, तो मी दिला नाही, त्याची किंमत मोजली. मागणी तिकडे काय होती? रिझर्वेशनवर आक्षेप होता विद्यार्थ्यांचा, सुप्रीम कोर्टाचा निकाल होता, तो अमान्य होता. सरकारने त्याच्यावर डिस्कशन करायची ऐवजी दमनशाही दाखवली म्हणून आंदोलन पेटलं. आणि परिणती काय झाली? तुम्हारी मांग क्या थी भैया? सुप्रीम कोर्ट का रिजर्वेशन का निर्णय पीछे हटाओ. और तुमने किया क्या? राष्ट्राध्यक्षाच्या घरावर हल्ला केला आणि त्या महिलेची अंतर्वस्त्र आंतरराष्ट्रीय मीडियासमोर मिरत टराटरा फाडली. तुम्हाला करायचं काय होतं तिच्या देहाचं? मग हे पाहिल्यानंतर मला भारतातलं किसान आंदोलन आठवतं. विषय काय होता? किसानांचे 3 डायरेक्ट सीधा घर पे अशा प्रकारचे अडत्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे अडते याच्यात खलास झाले असते आणि शेतकऱ्याला पैसा मिळाला असता, ग्राहकाचा पैसा वाचला असता. ही एक व्यवस्था आणत होते. ती व्यवस्था अडत्यांना मान्य नव्हती. संपूर्ण देशातल्या फक्त 5-6 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या, श्रीमंतांचा विरोध. आणि त्याच्याकरता आंदोलनकारी रस्त्यावर हजारो आंदोलन करते आणि त्याकरता कसला तामझाम. त्यांना लस्सी आवडते म्हणून वॉशिंग मशीनमध्ये दही घालून लस्सी दिली गेली. आणि शेवटी परिणती काय होती? तुमको क्या करना था? 3 लॉ वापिस लेने थे ना. आणि तुम्ही केलं काय? रिपब्लिक डेच्या दिवशी, प्रजासत्ताक दिनी हजारो ट्रॅक्टर्स राजधानीत घुसवले आणि जिथे आमच्या देशाचं पवित्र झेंडावंदन झालं होतं तो तिरंगा उखडून फेकून दिलात, पायदळीत उडवलात आणि तिथे कुठला झेंडा लावलात? खलिस्तानचा. आणि याचं समर्थन आमचे विचारवंत करतात, लेखक करतात. हे ते नॅरेटिव्ह, हे ते कथ्याचं युद्ध. आता युरोप आणि युक्रेन आणि रशियासारखं युद्ध करायची गरज नाही. तुमची माथी भडकावा, तुमच्या मनातून देशाचा अभिमान काढून टाका. या देशाविषयी चांगलं काही मनात येईल असं उद्ध्वस्त करा. इथली आर्थिक व्यवस्था बर्बाद आहे असं करा. मग ही जी सगळी प्रगती चालली आहे ती जॉब क्रिएशन विना चालली आहे. एवढे रस्ते, एवढी विमानं, आज बरोड्यामध्ये 100 विमानं वर्षाला तयार होणार आहेत. ती ऑटोमॅटिक बनणार आहेत, मंत्र म्हणून म्हणणार आहेत. ती बनवायला माणसं लागत आहेत. त्याचे EPFOचे नंबर आहेत, ते नंबर खोटे आहेत म्हणे.
आज अर्थव्यवस्था 7.5% वाढतीये. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढत आहेत. 1200 कंपन्यांनी मल्टीनॅशनल त्यांची R&D सेंटर्स भारतात उघडलेली आहेत. कोरोनाच्या आधी 70-30 फॉर्म्युला होता. चायना +1 होतं. 70% चायनामध्ये बनवायचं, 30% भारत, बांगलादेश आणि अशा देशात बनवायचं. कोरोनाच्या नंतर चित्र पालटलं भारताचं आणि त्यात 70% भारतात बनतं, 30% चीनमध्ये आणि इतर मलेशिया, थायलंड वगैरे बनतं. याच्याकरता देशातला फायदा उठवायचा. किती युनिकॉर्न्स निर्माण झाले. देशातले तरुण काय संशोधनं करतायत. कशाचा अभिमान वाटू द्यायचा नाही. अभिमान वाटला की तुम्हाला या देशाविषयी काहीतरी करावं असं वाटेल, मतदान करावं असं वाटेल, हे सरकार पुन्हा यावं असं वाटेल, ही इच्छाच नष्ट करायची. हाच तो वैचारिक जिहाद. हेच ते वैचारिक मॅन्युफॅक्चरिंग. आणि याच्याकरता फॉरेन फोर्सेस आणि या देशातले विचारवंत पत्रकार. कोरोना काळामध्ये पहिलं काय, ती मोजो किट घेऊन घेणाऱ्या बाईंनी पहिलं काय टूल किट काढलं. 40 कोटी भारतीय मरणार. जॉन हॉपकिन्सचा रिपोर्ट. जॉन हॉपकिन्स ही जगातली सर्वोत्तम मेडिकल संस्था. त्यांचा रिपोर्ट एवढा आश्वासक. सगळ्या देशात घबराट पसरली. तोच तो उद्देश होता. जॉन हॉपकिन्सने 10 दिवसांनी सांगितलं असं कुठलंही संशोधन आम्ही केलेलं नाही. ती बातमी मात्र नाही आली. मग दुसरी लाट आली. गंगेच्या किनाऱ्यावर असणाऱ्या त्या चितांमधून धावत धावत बातमीपत्र केली गेली. 700 कोटीचं जग बर्बाद होणार कारण 140 कोटीच्या भारताला कोरोना मॅनेज करता येत नाही. आणि तेव्हा आमच्याकडे ऑक्सिजन नव्हता, मास्क नव्हते, PPE किट नव्हतं, डॉक्टर नव्हते, नर्स नव्हते, रेमडेसिवीर नव्हते, हॉस्पिटल नव्हती, बेड नव्हते. वस्तुस्थिती आहे. पण आम्ही हिंमत नाही हरलो. आमचे NGOज पुढे आले, तरुण पुढे आले, एकमेकाचा हात हातात घेतला. युद्ध सीमेवर नाही, गल्ली गल्लीत आहे आणि शत्रू अदृश्य आहे हे ओळखून एकमेकाला मदत केली गेली. आणि म्हणून तर मृत्यूचा दर विकसित राष्ट्रात कोरोना संपलं तेव्हा 4.4% होता आणि मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर नसणाऱ्या भारतात तो 1.1% होता. हा देव दिसला या समाजात. त्याचं कौतुक नाही. लस बनवली आम्ही 18 महिन्यात. कोणी बनवली? ज्यांनी 7वी पर्यंत मातृभाषेत शिक्षण घेतलं आणि पायात चप्पल नव्हती अशा खेडेगावातल्या सायंटिस्टनी बनवली. आणि कथ्य काय? ही हिंदू लस आहे, ही घेऊ नका. लस हिंदू असते. संशोधकांचा हा अपमान. आणि फायझरची लस घ्या, दसपट किमतीची आणि -40-50 डिग्रीत संपूर्ण भारतात फिरवणार कशी? ज्या देशांनी घेतली त्यांची आज अवस्था काय आहे? आणि आम्ही नुसती लस निर्माण नाही केली, त्याचं लसीकरण सुरू केलं तेव्हा पहिले गती कमी होती म्हणून टीका करणारे अग्रलेख. आणि नंतर मोदीजींच्या वाढदिवसाला एका दिवसात 2,70,00,000 वॅक्सिनेशन केलं तर म्हणजे जाहिरात. म्हणजे यहां भी तुम मार रहे हो, वहां भी मार रहे हो. पण असं काही लिहिता आलं नाही की जर लसीकरणाचा हाच वेग रोज कायम ठेवला तर ज्यांनी आमच्यावर 200 वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडला आम्ही 3 ते 4 दिवसात लसीकरण करून परत पाठवलं असतं. हा नवा भारत आहे असा अग्रलेख नाही आला कधी. कारण त्यांनी तुमच्या मनात आदर निर्माण झाला असता. आणि विरोधी पक्ष एकाही माणसाने काही ट्विट केलं नाही की मी देशी लस घेतलेली आहे. कारण बोलून काय बसले, लस हिंदू आहे. एका महामूर्ख 80 वर्षाच्या नेत्यांनी काय लिहिलं, ही लस घेऊ नका कारण तुम्ही नपुंसक बनाल. आता याला 80 वर्षी पुंसक बनून करायचं तरी काय होतं? देशाविषयी अभिमान वाटावा असं काही द्यायचं नाही. तरुण पिढीला माफी जातीपातीवरनं भडकवायची. देशात खोटी नाटी कथ्य आणि त्यात सोशल मीडिया, त्याच्यावर विश्वास टाकणारा समाज. सोशल मीडियाचा प्रभाव तर एवढा, लाईक्सच्या मागे लागलेला समाज. गल्लीत विचारत नाही कुत्र आणि फेसबुकला 5,000 मित्र अशी आमची अवस्था. पण त्याच इंटरनेटच्या माध्यमातून कसला अफलातून संशोधन या देशात चालू आहे याची आम्हाला कधी कल्पना येणार नाही. 16व्या शतकात त्या 4 वंशांनी जगावर राज्य केलं कारण त्यांनी समुद्रावर राज्य केलं. फ्रेंच, डच, ब्रिटिश आणि पोर्तुगीज. इंटरनेट हा 21व्या शतकाचा महासागर आहे आणि त्यावर जो राज्य करेल तो जगावर राज्य करणार आहे. आणि आज इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करणारा समाज जर कुठला असेल, संशोधन जर कुठे होत असेल तर ते भारतात होत आहे. सो वी हॅव एव्हरी चान्स टू बिकम सुपर पॉवर.
पण हे सगळं केवळ एका व्यक्तीमुळे होणार नाही, समाजाला तसं वाटलं पाहिजे. प्रत्येकाला आपापली जबाबदारी मतदानाची कळली पाहिजे. सगळ्या चुका त्यांच्या, आमचं काही नाही. मग 1.3% मतदान कमी झालं यावेळेला लोकसभेला, ते कोणामुळे कमी झालं? 2014 साली 31% आणि 282 जागा, ते वाढून 7% वाढले आणि 38% मतदान, आणि जागा किती? फक्त 22, 23, 25 वाढल्या. आणि आता 1.3% कमी झाल्या आणि जागा किती गमावल्या? 66 गमावल्या. याचा अर्थ आमच्या विरोधातलं मतदान कन्सॉलिडेट आणि कॉन्सन्ट्रेटेड झालं, ते आम्हाला संपूर्ण भारतात दिसलं. नवागावमध्ये 88% हिंदू, 88% मुसलमान आणि वोटिंग 86% मुसलमान आणि वोटिंग 88%. मथुरेमध्ये 88% हिंदू आणि मतदान 46%. धुळ्यामध्ये सुभाष भामरे 5 विधानसभा मतदारसंघात लोकसभेला 1,89,000च्या आघाडीने पुढे, आणि शेवटच्या मतदारसंघाची पेटी उघडली तेव्हा 4,000नी पराभव. 1,89,000चा लीड भरून काढून पराभव झाला. याचं कारण ठरवून केलं होतं की यांना हरवायचंय, आणि आम्ही वोटिंगला बाहेर पडत नाही आणि शिव्या द्यायला मात्र पुढे. यांचं चुकलं, त्यांचं चुकलं. लोकसभेला 12 जागा आम्ही अशा गमावल्या की प्रत्येक बूथवर फक्त 5 मतं एक्स्ट्रा पडली असती तर आम्ही निवडून आलो असतो. म्हणजे याचा अर्थ कोई तो है जो वो बूथ पे काम नहीं किया. मग हेच तर सिराजुद्दौलाच्या फौजेत घडलं आणि 150 वर्ष गुलामी आली. आताही ती गुलामी येणार आहे, ती आणायची का विचार करा. एकीकडे लव जिहाद आहे, पोरीवाळी नंतर सुटकेसमध्ये किंवा फ्रीजमध्ये दिसतात. दुसरा लँड जिहाद आहे, गोड बोलून जागा मिळवायच्या, चढ्या भावानं घ्यायच्या, फिर बाजू वाले जगा मेरे भाईजान को चाहिए. हे भाईजानच सगळे बेकार आहेत. आणि या भाईजानांच्या जागा एकदा एका टप्प्यावर आला की इबादत की जगह चाहिए. मग इबादत की जगह भैया ऊपर छप्पर चाहिए, तो फिर हमारे बच्चों को पढ़ाने के लिए मदरसे की जगह दे दो. आणि एकदा विशिष्ट संख्येपर्यंत पोहोचलं की कोण तुम्ही? व्यवसायाचे व्यवसाय काबीज करत न्यायचे. फळांचा व्यवसाय पूर्णपणे काबीज केला आणि नाक्याच्या तोंडावर बसतात आणि तुमच्या घराच्या टेहाळणी केंद्र म्हणून काम करतात. आणि स्ट्रॅटेजिकरित्या हे सगळं ताब्यात घेतलं जातं. अचलपूरला दंगे झाले, त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीचा मी चेअरमन होतो. हीच मोड ऑपरेंडी. मालवणी मालाडमधून 10,000 हिंदूंचं पलायन झालं, त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीचा मी चेअरमन होतो. तिथेही हेच फाइंडिंग आहे. एका विशिष्ट संख्येला आल्यानंतर यांचा सगळा नूरच बदलतो. आणि धंदा करायला नावं मात्र श्री गणेश फूड स्टॉल. पैसे द्यायला गुगल पेवर गेलो तर नाव अफजल. अफजल या नावाला विरोध नाही आहे, पण मग अफजल या नावाने धंदा कर बाबा. गणेश फूड स्टॉल या नावाने करू नको. हा झाला अर्थ जिहाद. आणि वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दररोज 4.25 एकर 4.5 एकर जमीन हडप केली जाते. आता काय तर म्हणजे भारतीय पार्लमेंटची जागा आमची आहे, अलाहाबाद हायकोर्टाची जागा आमची आहे. सच्चर कमिटी सांगते 3/4 काय 80% समाजाला त्या वर्गातल्या 2 वेळचं अन्न मिळत नाही. मग एवढी जमीन तुमच्याकडे आल्या कुठून रे बाबा? आणि मग हे वक्फ एवढं जर प्यारा असेल तर मग हे इतर इस्लाम देशात का दिसत नाही आम्हाला? फक्त इथेच का? एकीकडून श्रीलंकेतून आम्हाला मारायचा प्रयत्न करता, बांगलादेशमधून मारायचा प्रयत्न करता, इथून इंटरनल आमच्या विरोधात वातावरण पेटवता, एकीकडे वक्फ बोर्डातून जमिनी हे करता, एकीकडे पोरीबाळींना खलास करता. गोड बोलून तुम्ही आमच्या इथे शिरून तुम्ही आमच्या वस्त्यातून आम्हाला मोहल्ल्यातून, वस्तीची मोहल्ला कधी होतो कळत नाही आम्हाला. आणि हे सगळं अपुरं आहे की काय? म्हणून या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला लँड जिहाद आणि लव जिहादच्या बरोबर दिसला तो व्होट जिहाद. हा शब्द माझा नाही आहे, सलमान खुर्शीद यांच्या मुलीनं वापरलेला प्रचाराच्या दरम्यानचा शब्द आहे की आता आपल्याला व्होट जिहाद दाखवायला लागेल. आणि तसंच घडलं संपूर्ण भारतभर. आणि आम्ही झोपलेले. हा मराठा तो ओबीसी याच्यात भांडणात लागलेलो. बटेंगे तो कटेंगे. आता कळलं? हे तुमच्या दारावर नॉक करते आता. तेव्हा ठरवा 2024च्या निवडणुकीला पुन्हा मतभेदांनी सामोरं जायचंय का एक दिलानी सकल हिंदू म्हणून समोर जायचंय? म्हणून बाबांनो, व्होट जिहादला उत्तर देण्याकरता एकच करा. तुमच्या भागात जे 5 मतदान कमी पडलं त्याच्याऐवजी
100 मतं आणून पारड्यात टाका आणि व्होट जिहादला उत्तर व्होट महादेवनी द्या. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर उदयजी निरगुडकर यांचं. आपल्या सर्व मतदारांच्या डोळ्यामध्ये धणधणीत अंजन घालणारं असं उद्बोधन त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. अखंड भारताच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, सशक्त आणि समर्थ भारतासाठी महाराष्ट्र राज्याचा सुद्धा तितकाच सिंहाचा वाटा असला पाहिजे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण एक आदर्श नागरिक म्हणून या निवडणुकांमध्ये 100% मतदान नक्की करू, हा सगळ्यांचा समोर मी विश्वास व्यक्त करतो. आणि आता पुढे आभार प्रदर्शन ठीक आहे. आता आभार प्रदर्शनाच्या नंतर आपण थेट प्रसाधन घेणार आहोत. तर प्रसाधनाकरता विनंती सगळ्यांना. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाओ. जो जे वांछील तो ते लावो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणी गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुषी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये, ओवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, आओईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला.